नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो मी आपला नाथ भागीनाथ. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आपल्या या डाळिंब बागेमध्ये. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपल्या डाळिंब बागेमध्ये आपण काय काय नियोजन केलं, काय काय केलं आहे. तर प्रथमतः आपण त्याच्या ज्या डाळिंबाचे जे बेड होते ते बेडचे बगल्या फोडल्यानंतर त्यामध्ये शेणखत भरलं. शेणखत भरल्यानंतर त्याच्यामध्ये सेंद्रिय खतसुद्धा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. त्यानंतर त्याची जी पुढची प्रोसेस, त्यानंतर आपण त्याच्यासाठी DAPची एक फवारणी पण घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की जो बागेला ताण आहे, नैसर्गिक ताण, हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला ह्यावर्षी मिळालेला आहे. तर त्यासाठी यानंतर आपण त्याला इथिलचा स्प्रे घेणार आहोत. त्यानेकरून अजून पूर्णतः पानगळ त्याची होईल. परंतु त्याच्या अगोदर आपण डाळिंबाची छाटणी करतो आहे, कटिंग करतो आहे. कशा प्रकारे करतो आहे, कशी केली पाहिजे, तर चला तुम्हाला मी बागेत नेऊन दाखवतो. तर मित्रांनो बघा, आपण आज आपल्या या डाळिंब बागेमध्ये आलो. तुम्हाला मी दाखवतोय की कशा प्रकारे आज या ठिकाणी झाडाची छाटणी होते. तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी छाटणी होती. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक असं आहे की झाडामध्ये जे काही वॉटर शूट आहे ते अगोदर काढून घेतले गेले. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी टीम आहे आपल्याकडं, हे टीमचे लीडर बाजीराव आहेत. आणि एक असं आहे की झाड कटिंग करायच्या अगोदर ते पूर्ण खोड जे आहे, पूर्ण खोड साफ करून घेतात. म्हणजे एक सेपरेट त्यांच्याकडं मेंबर आहे का, तो पूर्णतः खोडाला जे काही वॉटर शूट आलेले ते अगोदर वॉटर शूट तो काढून घेतोय. आज तरी एक 5 ते 6 किती लेबर आज बाजूराव? 6 लेबर आज. तर एक 2-3 लेबर त्यांचं खाड्यावर आहे आज. तर हे जे आपले कटिंग छाटणीची जी टीम आहे, या टीमचे काम जे बघतात हे आमचे मित्र आहे बाजीराव. नमस्कार. नमस्कार. काय सध्या किती चालू आहे कटिंग बाग? भरपूर बागात आपल्या आता. बर. आणि हे बघा, हे पण आपले मित्र आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, यात विशेष म्हणजे एक असं आहे की आमचे जे मित्र आहेत बाजीराव, मागच्या आठवड्यामध्ये आम्हाला त्यांनी शब्द दिला होता की मंगळवार बुधवार 2 दिवसापैकी 1 दिवस तुमच्याकडे 100% येऊ. आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ते ॲक्युरेट बुधवारी आपल्याकडे आले आणि एकदम व्यवस्थित असं काम ते या ठिकाणी करतात. आणि एक विशेष म्हणजे शेतकऱ्याने पाठीमागं थांबायची काहीही गरज नाही आहे. त्यांना पूर्ण त्या कटिंगमधलं नॉलेज आहे. तुम्ही बघू शकता हे झाडं जे आहेत ते कशा प्रकारे त्यांनी व्यवस्थित छाटणी केलेली आहे. जी फांदी नको आहे ती एकदम व्यवस्थित काढलेली आहे. रिफिल काढी आहे, तिला एकदम व्यवस्थित टॉपिंग पण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे माझ्या शेतकरी मित्रांनो, खास करून डाळिंब करणारे माझे शेतकरी, जर आपल्याला डाळिंब कटिंगसाठी लेबर पाहिजे नसेल तर नक्की बाजीरावशी कॉन्टॅक्ट करा. मी स्क्रीनवर बाजीरावचा नंबर देणार आहे. त्या स्क्रीनवर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि एक विनंती अशी की कमीत कमी एक 8 दिवस अगोदर त्यांना कल्पना द्या, जेणेकरून ते व्यवस्थित तुमचं काम करून देतील. तुम्ही बघू शकता की बघा, हे जे झाड आहे, ह्या झाडाला किती वॉटर शूट आले त्या खोडाला. पण आणि हेच ह्या साईडचं जे खोड आहे बघा किती स्वच्छ केलेलं आहे. तर मित्रांनो, स्क्रीनवरती नंबर तर दिलाच जाईल, पण आपण चला बाजीरावलाच विचारू त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे ते. बाजीराव, आपल्या शेतकरी मित्राला तुमचा नंबर द्या. सांगा ना. हां सांगा ना. 97 30 64 34 76. ओके. मला काय म्हणायचं बाजीराव, बोला ना. जर आपल्या एखाद्या मित्राला डाळिंब कटिंग वगैरे करायचं असेल तर किती दिवस अगोदर तुमची संपर्क करावा लागेल बरं? ज्याने 8 दिवस अगोदर. 8 दिवस आधी संपर्क करा. बरं. चालेल मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी बाजीरावने जी झाडाची कटिंग केली आहे, छाटणी केली, कशा प्रकारे केली, काही शंका वाटते काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या अशाच गरजू मित्रांना जर
कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे नसेल तर हा व्हिडिओ शेअर करा.